आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। कुल्लू येथे अपघातात शाळकरी मुलांसह 11 जणांचा मृत्यू। संतोष शानबागने भारताचा तिरंगा इंग्लंडमध्ये झळकावला। हावेरी येथील पत्रकारावरील हल्ल्याच्या घटनेचा पत्रकार संघटनेकडून निषेध। वॉर्डनिहाय नागरिक समिती स्थापनेच्या मागणीसाठी निवेदन। राज्यात जलविद्युत निर्मितीत घट झाल्याने वीज टंचाईचे संकट। भारत आणि भाऊच्या हास्य तुषारात रसिक चिंब। भारतीय जनता पक्षाची बेळगाव महानगर कार्यकारिणी बैठक संपन्न। अनमोड घाटात दरड कोसळली। वन टच फाउंडेशनच्या सदस्यांची आगळी भक्त सेवा। BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind the moment you see those shining eyes. Before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला। त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे। रविवारी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे। गेले 10 दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे। यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत। त्याच वेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत। दरम्यान रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती। बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते। आपल्याला 40 बंडखोर शिवनेता आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे, तर 166 मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल असा दावा फडणवीस यांनी केला होता। कुल्लू येथे अपघातात शाळकरी मुलांसह 11 जणांचा मृत्यू। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला। कुल्लूमधील सेंज व्हॅलीमध्ये सकाळी 8 वाजता हा अपघात झाला। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे। कुल्लू जिल्ह्यातील सेंजला जाणारी बस सकाळी 8 वाजता जंगला गावाजवळ दरीत कोसळली। या बसमध्ये शाळकरी मुलांसह सुमारे 85 प्रवासी प्रवास करत होते। केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे। ते म्हणाले की हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे। या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत। मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील अशी संवेदना त्यांनी व्यक्त केली। संतोष शानबागने भारताचा तिरंगा इंग्लंडमध्ये झळकावला।
आयर्नमॅन ही शर्यत मनुष्याच्या सहनशक्तीला आव्हान देणारी जगातील अत्यंत अवघड शर्यत म्हणून ओळखली जाते। अशा प्रकारच्या अवघड शर्यतीमध्ये बेळगावच्या संतोष शानबाग यांनी भाग घेऊन ती शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। बोल्डन इंग्लंड येथील आयर्नमॅन UK या शर्यतीत भाग घेऊन त्यांनी 14 तास 4 मिनिटे आणि 39 सेकंद इतक्या वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केली। जलतरण 3.8 किलोमीटर, सायकलिंग 180.2 किलोमीटर आणि धावणे 42.2 किलोमीटर असे बोल्टन येथील आयर्नमॅन शर्यतीचे स्वरूप होते। संतोष शानबाग यांनी या पद्धतीने दुसऱ्यांदा आयर्नमॅन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। यापूर्वी संतोष यांनी 2017 मध्ये लंगकावी मलेशिया आयर्नमॅन शर्यत 16 तास 29 मिनिटात पूर्ण केली होती। त्यांच्या या यशामुळे बेळगावचा झेंडा थेट इंग्लंडमध्ये फडकला आहे। समस्त बेळगावकरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हावेरी येथील पत्रकारावरील हल्ल्याच्या घटनेचा पत्रकार संघटनेकडून निषेध। हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या बातमीदारावर हल्ला केल्याप्रकरणी नकली शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। त्यानंतर सदर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले। सोमवारी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी निदर्शने करून बनावट शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पत्रकारांवरील हल्ले रोखावेत, त्यांना योग्य सुरक्षा द्यावी आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत। वॉर्डनिहाय नागरिक समिती स्थापनेच्या मागणीसाठी निवेदन। बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 9 महिन्यांचा कालावधी लोटला आहे, मात्र मनपा कायद्यानुसार अद्याप वॉर्डनिहाय नागरिक समित्यांची रचना करण्यात आलेली नाही। मनपा कायद्यानुसार या समित्यांची रचना वेळेत होणे आवश्यक आहे। या समित्यांची रचना झालेली नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। या समस्या अधिकारी वर्गाच्या दृष्टीला आणून दिल्यानंतर देखील त्यावर योग्य कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे नागरिकांच्या समित्यांची रचना करून वॉर्डमधील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मनपा यंत्रणेने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांना सादर करण्यात आले। निवेदन सादर करतेवेळी दिलीप नाईक, गौरी गजबर, नवनीत देशपांडे, पवन कदम, सुलक्षणा सुतार, अरविंद कापाडिया आणि इतर सदस्य उपस्थित होते। राज्यात जलविद्युत निर्मितीत घट झाल्याने वीज टंचाईचे संकट। नैऋत्य मान्सूनला प्रारंभ होऊन महिना उलटला आहे, तरी देखील पावसाची कमतरता आहे। परिणामी जलाशयांमध्ये पाणीसाठा अपेक्षित प्रमाणात झालेला नाही। याचा प्रतिकूल परिणाम वीज निर्मितीवर होण्याची शक्यता आहे। राज्यात जलविद्युत, औष्णिक विद्युत आणि इतर पर्यायी स्रोतांपासून वीज निर्मिती होते, मात्र राज्याला अधिक प्रमाणात जलविद्युत आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रावरच अवलंबून राहावे लागते। मान्सूनपूर्व म्हणजेच मे महिन्यात कावेरी आणि कृष्णा नदी खोऱ्यातील जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा होता, मात्र मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे। किनारपट्टी आणि मलनाड भाग वगळता इतर भागात पावसाची कमतरता आहे, त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे। जून महिन्यात 31 जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे। 1 ते 30 जून पर्यंत राज्यात केवळ सरासरी 145 मिलीमीटर पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिली आहे। भारत आणि भाऊच्या हास्य तुषारात रसिक चिंब। बेळगावची हवा खूप गार आहे, त्यामुळे सर्वांना सुखावणारी आहे। अशा शब्दात बेळगावच्या हवेचे आणि बेळगावच्या कुंद्याची गोडी देखील अवीट अशी आहे। त्यामुळे बेळगावला पुन्हा यायला निश्चितच आवडेल। त्यामुळे आम्ही पुन्हा येईन असे म्हणूनच बेळगावचा निरोप घेत आहोत, असे भावपूर्ण उद्गार प्रतीत यश अभिनेते भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांनी काढले। राजू पवार फाउंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कार्यक्रमात या दोघांनी बेळगावकरांना मनमुराद हसविले, तसेच आपली संघर्ष गाथा उलगडली। येथील केरी संस्थेच्या शताब्दी सभागृहात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। डॉक्टर विजय देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर IMA संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजेश्री अनिगोळ, केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी, IMA कल्चरल कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बसवराज बिजरगी, सचिव डॉक्टर राजेश लाटकर आदी उपस्थित होते। राजू पवार डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी बहारदार नृत्य आविष्कार सादर केला। राजू पवार यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम पार पडला।
आता पांडू तर येऊन गेला एक, आता अजून एक जो कधी आता रिलीज करतात बघू, घे डबल नावाचा चित्रपट आहे, तो भारतसुद्धा आहे त्यात, तर तो एक आहे, तर तो मजा करेल. कॉमेडी किससे इंस्पायर होकर करना शुरू किया? ऐसा तो एक बता नहीं सकते, बहुत जन है जो हमारे लेजेंड है. अशोक मामा है, लक्ष्मण बेर्डे है, यशवंत दत्त है, राजा गोसावी है, दादा कुंडके है, ये बहुत सबसे छोटा थोड़ा ले लिया. भारतीय जनता पक्षाची बेळगाव महानगर कार्यकारिणी बैठक संपन्न. भारतीय जनता पक्षाची बेळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणी बैठक शहरातील रेड्डी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचे यश, बेळगाव शहरात सुरू असलेली विकास कामे, केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचणे याविषयी विचारविनिमय करण्यात आला. बैठकीला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, सहप्रभारी, बेळगाव महानगर जिल्हा पदाधिकारी, बेळगाव उत्तर मंडळ व दक्षिण मंडळाचे पदाधिकारी, नेते, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. अनमोड घाटात दरड कोसळली. बेळगाव ते गोवा असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सध्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या माऱ्यामुळे या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुदैवाने जीवितहानीची घटना घडलेली नाही. सध्या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे. अनमोड घाट परिसरात ही मध्यरात्रीपासून प्रचंड पडलेल्या पावसामुळे अनमोड घाटातील दूधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत सोमवारी सकाळी 11च्या सुमारास दरड कोसळली आहे. गोवा पोलीस, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहेत. तर पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे सदर दरड हटवण्यास व्यत्यय येत आहे. मोलमचेक नाक्यापासून 9 किलोमीटर अंतरावर सदर दरड कोसळली आहे. वन टच फाउंडेशनच्या सदस्यांची आगळी भक्त सेवा. अनेक गावांमधून वारीला पायी दिंड्या पंढरपूरला जात आहेत. अंकली रस्त्यालगत रंजना कोळी ही महिला केळी विकत असते आणि तिचे छोटेसे दुकान अचानक वाऱ्याने उडून गेले होते. स्वतःची हलाखीची परिस्थिती असून सुद्धा तिने येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला केळ्यांचे वाटप केले. याचे चित्रण निलजीच्या एका वारकऱ्याने केले आणि हे वृत्त अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आले होते. याची माहिती वन टच फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल फोंटू पाटील यांनी घेतली आणि त्वरित त्या ठिकाणी जाऊन त्या माऊलीला एक मोठे प्लास्टिक, 1 महिना पुरेल इतके आहार धान्य असे साहित्य दिले. यासाठी रमेश पावले, गजानन लोहार, प्रशांत देवण यांच्याकडून सहकार्य लाभले. तसेच त्यांच्या एका हाकेला मांजरी गावाहून एकता सोशल फाउंडेशन ही संस्था धावून आली. त्यांनी तिला रोख रक्कम, छोट्या मुलांना शाळेच्या बॅगा, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, खाऊ दिले. हा सामाजिक उपक्रम आगळा वेगळा ठरला. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आषाढ मासातील पहिल्या दिवसाच्या निमित्ताने कालिदास जयंती कार्यक्रम बाग परिवाराच्या वतीने करण्यात आला। या निमित्त बाग परिवारातर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते।
यामध्ये 20,000हून अधिक कवींनी काव्यवाचन केले. बाग परिवारातर्फे बहुभाषिक कवयित्री डॉक्टर प्रेमा मेंढशी यांच्या निवासस्थानी कवी संमेलन रंगले. यामध्ये ज्येष्ठ आणि नवोदित कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कवी संमेलनात वटपौर्णिमेच्या प्रेमाचा रंग या विषयावर कविता रंगल्या. मुक्ता पाटील यांनी प्रारंभी ईशस्तवन सादर केले. यावेळी सादर झालेल्या कवितांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक अस्मिता देशपांडे, सूत्रसंचालन आरती पाटील यांनी केले. आभार अर्पणा पाटील यांनी मानले. यावेळी बागेतील कविता समूहाच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री जुन्या काळातील भूलतज्ञ डॉक्टर प्रेमा मेंढशी यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान पीक विमा योजनेची जनजागृती सुरू. खरीप पिकांसाठी पंतप्रधान विमा योजना दरवर्षी लागू केली जाते. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला पाहिजे, मात्र बरेच शेतकरी अजूनही दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनजागृती केली जात आहे. शुक्रवारी या जनजागृती फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा कृती विभागातर्फे जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेची ही जनजागृती आठवडाभर केली जाणार आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये वाहने पाठविण्यात आली आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. विविध पिकांसाठी हा विमा लागू असून शेतकऱ्यांनी तातडीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लहरी हवामानामुळे बऱ्याच वेळा पिकांचे नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. ते नुकसान भरून निघणे कठीण जाते. मात्र विमा भरला तर त्या पिकाची नुकसान भरपाई मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जी काही रक्कम असते ती तातडीने भरावी अशी जनजागृती करण्यात येत आहे. पुणे येथील खानापूर मित्रमंडळाचा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न. पुण्यातील खानापूर मित्रमंडळ आयोजित वार्षिक स्नेह सोहळा शनिवार दिनांक 2 रोजी मुक्ताई गार्डन धायरी पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर मित्रमंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोजा होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका माजी आमदार अरविंद पाटील, समिती कार्यकर्ते निरंजन सरदेसाई, पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, हरिदास चरवड, विकास नाना दांगट, भाजपा युवा कार्यकर्ते सागर भूमकर, किशोर पोकळे, संदीप पोकळे, पूनम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने जीएसटी दिवस साजरा. भारत सरकारच्या वित्त मंत्रालय राजस्व विभागाच्या बेळगाव येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तथा केंद्रीय उत्पादक शुल्क आयुक्तालयातर्फे नेहरूनगर येथील केएलई शताब्दी सभागृहात काल शुक्रवारी जीएसटी दिन साजरा करण्यात आला. जीएसटीच्या देशभरातील गेल्या 5 वर्षातील तारकीय आणि अखंड यशस्वी अंमलबजावणीत उद्योग आणि कर प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन बेळगाव येथील केंद्रीय जीएसटी आयुक्त बसवराज नलेगावे यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर जीएसडब्ल्यू उद्योग समूहाच्या टॅक्स विभागाचे प्रमुख विनीत अग्रवाल, MLIRCच्या जेएल विंगचे कमांडंट मेजर जनरल परबदीप सिंग बाजपा आणि केएलईचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने जीएसटी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विनीत अग्रवाल यांनी यावेळी ही कर प्रणाली ग्राहकाभिमुख असल्याने अवघ्या 5 दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकली आहे असे त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम गतिमान. वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम पुन्हा तीव्र केली आहे. शहरात ठिकठिकाणी थांबून दक्षिण आणि उत्तर वाहतूक पोलीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. गोवा आणि महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांची ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. पोलीस केवळ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याने वाहतूक व्यवस्थेचे मात्र 3-13 उडाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचा धडका सुरू केला आहे. तसेच वाहतूक नियमन कक्षातून देखील नजर ठेवण्यात आली आहे. संबंधितांचे वाहन क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपून त्यानंतर त्यांना दंडाच्या नोटिसा पाठविण्यात येत आहेत. मात्र त्यातच खरेदी व इतर कारणामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पोलीस देखील वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मजगावच्या तरुणाचे खुनी महाराष्ट्रात सापडले.
उद्यमबाग येथील तरुणाच्या खुनाचे धागेदोरे उलगडण्यासाठी बेळगाव पोलिसांना महाराष्ट्रात जावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन पोलिसांनी मारेकरांना शोधून काढले, तसेच त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण केली. खून झालेल्या तरुणाला हल्लेखोरांनी रात्री 12:30 वाजता भेटायला बोलावले आणि खून केला. त्यामुळे आजूबाजूला कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. त्यामुळे खुन्यांना पकडण्याचे आव्हान होते. घटनास्थळी विस्कीचे रिकामे टेट्रापॅक सापडले आणि खुन्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. खुनानंतर रात्रीच 5ही संशयित महाराष्ट्रात जाऊन लपले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव येथे ते गेले होते. महाराष्ट्रातील पोलिसांशी संपर्क येथून तातडीने गेलेली टीम, यामुळे आदमापूर पासून काही अंतरावर असलेल्या कोलव येथे ते सापडले. अनुदानित शाळात शिक्षक भरतीला हिरवा कंदील. अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर नवीन भरती करण्यासाठी प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानित शाळांना मोठा दिलासा मिळालाय. धारवाड शिक्षक आयुक्तांनी पत्रक जाहीर करून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी सातत्याने होत होती. तरीही अनेक वर्षे शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनुदानित शाळांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा भरती करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनुदानित शाळांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता शिक्षक आयुक्तांनी बेळगाव, गुलबर्गा आदी विभागातील अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती दिली आहे. बस पाससाठी 10 पर्यंत मुदतवाढ. बस पास काढण्यासाठी जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र रोज 4000 विद्यार्थ्यांना बस पास वितरण करून देखील सर्व विद्यार्थ्यांना बस पास वितरणाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे 10 जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे अशी माहिती परिवहन महामंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली. बस पास मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यालयावर गर्दी होत असल्याने शाळा कॉलेजमध्येच बस पास मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बस पास वितरण कार्यालयात रविवारी विद्यार्थ्यांची गर्दी कमी दिसून आली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बस पाससाठी 300 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. यापूर्वी 1550 रुपये बस पाससाठी घेतले जात होते. आता 300 रुपये अधिक आकारून बस पास वितरण केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 1850 रुपये मोजावे लागत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदार यादीवर हरकती नोंदवण्याचे आवाहन. कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक 2.5 वर्षापासून झालेली नाही. मतदार यादी जाहीर झाल्यापासून काही दिवसात निवडणूक होणे आवश्यक आहे. मात्र त्याला बराच कालावधी लोटला असून पुन्हा नव्याने मतदार याद्या बनवण्यात आल्या आहेत. मतदार यादी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या असून कॅन्टोन्मेंट बोर्डने हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी हरकतींवर सुनावणी होईल. कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार यादी दरवर्षी बनविली जाते. बोर्डाचे सुमारे 10,000 मतदार आहेत. गतवर्षी ही यादी तयार करण्यात आली होती. यादी दरवर्षी नव्याने तयार केली जात आहे. मात्र गेल्या 2.5 वर्षापासून निवडणूक झालेली नाही. कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांच्या माहितीसाठी 2022 सालची मतदारांची प्राथमिक मतदार यादी नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मतदार यादी पाहता येणार आहे. दावे आणि हरकती कार्यालयीन वेळेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात किंवा पोस्टाने पाठवाव्यात. कंगराळी बीके येथे 2 ठिकाणी घरफोडी. कंगराळी बीके येथे 2 ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका घरातील 15,000ची रोकड तर दुसऱ्या घरातून किमती ऐवज चोरीला गेला आहे. कंगराळी येथील लक्ष्मी गल्लीतील एकाचे घर फोडून कपाटातील प्लास्टिक डब्यात ठेवलेली 15,000ची रक्कम चोरट्यांनी लांबवली. याच्या समोरही असलेल्या आणखी एका घरातही चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नेमके चोरीला काय गेले? दोन्ही घटनांची काकती पोलिसात नोंद झालेली नसल्याने तपशील समजू शकला नाही. भारतासाठी आनंद वार्ता. रोहित शर्मा कोविड विलगीकरणातून बाहेर. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांच्या 2 मालिका भारताला खेळायच्या आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला कोविड-19ची लागण झाली होती. त्यामुळे तो निर्णायक कसोटीतून बाहेर पडला होता. काही दिवसात विलगीकरणात राहिलेल्या रोहितचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत खेळू शकतो. महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा भारत इंग्लंड सामना बरोबरीत.
पिछाडीवरून पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंड विरुद्धचा ब गटातील सलामीचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला। इंग्लंडकडून इसाबेला पीटरने 9व्या मिनिटाला तर भारताकडून वंदना कटारियाने 28व्या मिनिटाला गोल केला। विम्बल्डन टेनिस स्पर्धा किरिओसकडून स्टेफानोसचा पराभव। ऑस्ट्रेलियाचा बिगर मानांकित खेळाडू निक किरिओसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोसचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। तसेच पुरुषांमध्ये 22 ग्रँड स्लॅम विजेता राफेल नदाल तर महिलांमध्ये चौथ्या मानांकित पॉला बदोसा आणि 18व्या मानांकित एलेना रायबाकिनाने आगेकूच केली। विम्बल्डनच्या सेंटर कोर्टची 100री जगातील प्रतिष्ठित ग्रँड स्लॅम पैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सेंटर कोर्टला रविवारी 100 वर्षे पूर्ण झाली। लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेच्या सेंटर कोर्टवर 1922 पासून सामने खेळविले जात आहेत। विम्बल्डन स्पर्धेतील रविवार हा परंपरेनुसार आरामाचा दिवस असतो। यंदा मात्र या नियमाला बाजूला सारत टेनिस सामने झाले आणि या दरम्यान सेंटर कोर्टची 100री साजरी करण्यासाठी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। सेंटर कोर्टवर सामने खेळणे हे मानाचे मानले जाते। विम्बल्डनमधील मुख्य खेळाडूंचे तसेच अंतिम फेरीचे सामने याच सेंटर कोर्टवर खेळविले जातात। त्यामुळे रविवारी या कोर्टची 100री साजरी करण्यात आली। त्यावेळी रॉड लेवर, जॉन मॅकी, राफेल नदाल, गतविजेता नोवाक जोकोविच, अँडी मरे, क्रिस एव्हर्ट, सिमोना हालेप आदी दिग्गज आणि माजी विजेते खेळाडू उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।